नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, सकाळी 7 वाजले होते आणि आपले पिल्ले काय जे सगळं सोडून टाकले आणि आता वेळ आली मित्रांनो गाईचं दूध काढण्यासाठी। आणि आपली गाय मित्रांनो आपल्या पिल्ल्यांच्या याच्यामध्ये आहे, हे बघा। आणि आपलं वासरू सुद्धा तिकडे आहे। आणि सकाळी मित्रांनो आपल्या गाईचं दूध किती देते, दूध कसं काढतो, कोण काढते, तर सगळं आज डिटेल मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप खतरनाक असा व्हिडिओ होणार आहे आपला। तर आता सगळी मित्रांनो थोडा वेळ झाला आता झाडझूड केलेली आहे। आणि हे बघा आपली गाय सुद्धा आता वाट पाहायला लागली मित्रांनो की कधी आपण दूध काढतो। तर हे बघा आता झाडझूड केली आणि आज जे काय आपला चुना आहे मित्रांनो ते चुना आपण टाकलेला आहे, त्यामुळे काय असे लवकर ते सगळं शोषून घेते। आणि आपली गाय सुद्धा बघू शकता आणि तिचा ऑर्डर तुम्ही बघू शकता जवळून, हे बघा। तर असा मित्रांनो आपल्या गाईचा ऑर्डर भरलेला आहे। आणि आपली लेडी बघू शकता मित्रांनो छानपैकी ते बांधून राहते। आणि थोड्या वेळानंतर आता आपण लगेच आता दूध काढणार आहोत। आणि झाडझूड सुद्धा आता थोडा वेळ झाली केलेली आहे। तर चला मित्रांनो मग आता काढू आपण दूध। आपला खुराक काय सगळं आपण घेऊन येऊ आणि आपण काढू आता दूध। तर चला। आणि मित्रांनो सकाळी आपल्या बकरा सुद्धा बघू शकता तर पिल्ले सोडलेले आहे आपले, जेवढे काही छोटे पिल्ले। आणि सकाळच्या नजारा तुम्ही बघू शकता आपले हे छोटे पिल्लांसाठी कप्पा, बागचे पिल्ले होते ते विकलेले आहे। आणि त्यामध्ये आता दुसरी बॅच आपण टाकलेली आहे। आपण 2-3 अशा मोठ्या बकऱ्या सुद्धा याच्यामध्ये ठेवलेल्या आहे। हे बघा आपली पांढरी बकरी आहे, आपली नवीन बकरी आहे। तर चला मित्रांनो आता काढू दूध आपण। तर हे बघा मित्रांनो आपलं आता दूध काढायची सगळी तयारी आपण झालेली आहे। हे आपलं खुराक मित्रांनो आपल्या गाईला चारण्यासाठी, आणि हे दूध काढण्यासाठी भांडं, हे स्टँड मित्रांनो, आणि हे पाणी। तर चला आता पटापट आपल्या गाईचं काढू दूध। गाय सुद्धा आपली वाट पाहायला लागली, चला मग आता। तर हे बघू शकता मित्रांनो आता आपलं दूध काढण्याचं चालू झालेलं आहे मित्रांनो। आणि हे बघा गाईला आपण खुराक लावलेला आहे आणि वासरू सुद्धा मित्रांनो आता पीत आहेत। तर हे बघा आणि हे आपलं स्टँड मित्रांनो याच्यावर ठेवलेलं आहे। तर आपलं हे बघू शकता असं घराचं मित्रांनो असं। आता एका हातात मोबाईल आहे म्हणून मित्रांनो दोन्ही हातानं काढता येत नाही, नाहीतर मित्रांनो दोन्ही हातानं असं वासरू पीत मित्रांनो काढायचं। आता हे बघा अशा मित्रांनो आपली दररोजची, हे बघा। तर मीच काढत असतो मित्रांनो आपल्या गाईचं दूध दररोजचं, बघू शकता। आणि असं मोबाईल हातात असल्यामुळे मित्रांनो दोन्ही हातानं काढता येत नाही। आणि आपल्या गाईचं सुद्धा मित्रांनो आता खुराक खा लागली। तर हे बघा मित्रांनो एवढं दूध आपलं निघलेलं आहे थोड्या वेळानंतर, आणि आपण काढलं तेव्हा। आणि हे बघा आता दूध सरलेलं आहे समजा वासरानं। तर आपण वासराला किती दूध देतो आपल्या आणि आम्ही किती काढतो, तर जे तुम्हाला पलीकडून थान दिसत असेल मित्रांनो ते वासरू प्यायला लागलं ते पूर्ण थान मित्रांनो आम्ही वासराला देतो। आणि जे मागचे 2 आणि हे अलीकडलं जे पुढचं आहे मित्रांनो ते आम्ही 3 काढून घेतो। आणि नंतर जेव्हा दूध काढणं संपलं की मग ते तिन्हीसुद्धा वासरू पिऊन टाकते। म्हणजे जेवढं काही गाय पुन्हा पाना सोडते ते सगळं आम्ही वासराला पिऊ देतो। कारण आपले पूर्ण मित्रांनो पुढच्या नंतर आपली गाय, आपली जे कारोड आहे मित्रांनो लडी, ते सुद्धा आपल्याला तयार करावं लागते म्हणून। आणि आपल्या गायचं सुद्धा खाणं झालेलं आहे, हे बघा। आणि तेवढी मित्रांनो आपली गाय अशी खात नाही खाव अशी, त्याच्यामुळं सध्याचं 5 लिटर आज 4.5 लिटर मित्रांनो आज निघलेलं आहे समजा। आणि जर आपल्या वावरामध्ये समजा जास्त हिरवळ झालं किंवा गायनं सुद्धा खाल्लं तर मित्रांनो दूध अजून वाढू शकते। आपण खुराकसुद्धा तिले चालूच आहे, हे बघा खुराकसुद्धा चालूच आहे, तरी एवढं दूध देते। जिथून मित्रांनो आपण गाय आणली होती तिथं 4 म्हणजे 8 लिटर म्हणे मित्रांनो, पण आपल्या इकडे जेव्हा आली 10 लिटर द्यायला लागली मित्रांनो। म्हणजे एखादं 1-2 लिटर आपल्या ह्याच्याने वाढ झालेली आहे आपल्या खुराकामुळे, आपल्या चारण्यामुळे। तर सध्याची आपली गाय जी दिसते असं लोड दिसते मित्रांनो, तेवढं का असं दूध देईन असं वाटत नाही, पण साधारण हे बघा एवढी बकेट सध्या आपली दिलेली आहे, हे बघा। तर 5 लिटरपर्यंत मित्रांनो आपल्या गायीनं दूध दिलेलं आहे। आणि गाय ते उरलं सुरलं आता ते आपलं वासरू पिते। आणि हे बघा एवढं दूध आपलं निघलेलं आहे।
एवढी बकेट आहे. तर चला आता आपण जाऊ बाहेर. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या गाईचं दूध काढून झालेलं आहे. आणि गाईचं दूध कोण काढते, गाईले आम्ही वासराला किती देत असतो, तर सगळं आपलं गाय किती दूध देते हे सगळं प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटलं असेल. तर आता मित्रांनो, आपल्या गाईला आता बाहेर काढू. थंडीच्या दिवसामध्ये आपण आतमध्ये ठेवत असतो. आता सध्याचा दिवस चांगला उजाडला, त्यामुळे आपण आता बाहेर काढू आणि आपल्या गाईला बाहेर बांधू. तर चला मग आता काढू बाहेर. तर आपल्या गाईला सुद्धा मित्रांनो आता बाहेर बांधलेलं आहे. हे बघा, आपल्या शेडच्या मागच्या बाजूनं आपल्या घराच्या. आणि आपली कारवर सुद्धा मित्रांनो लिलडी छानपैकी आता मित्रांनो मोकळं खेळते इकडं. जेवढं खेळ वाटलं मित्रांनो तेवढं उड्या मारते. त्यामुळे काय होते, अशी ग्रोथसुद्धा चांगली होते आणि आपल्या पुढच्या वेळेस लवकर तयार होते मित्रांनो. हे बघा आपली गाय. आणि आपल्या वावरातला चारा मित्रांनो सध्याचा संपलेला आहे, त्यामुळे आपण गाईले मोकळं बकराबरोबर चरायला नेत असतो. नाहीतर आतापर्यंत मित्रांनो आपण गाईले आत घरीच चारा टाकू मित्रांनो. आपली कडर मशीन होती, तर सध्याचा आपला चारा संपलेला आहे. तरी लवकरच येते मित्रांनो आपल्या 15 दिवसामध्ये. आणि आपली लिलडी, आपण लिलडीला मित्रांनो सुद्धा खुराक चालू केलेला आहे. हे बघा. आणि तर आता बकरा सोडेपर्यंत मित्रांनो आपली गाय सध्याची इथंच उन्हामध्ये राहते आणि मग बकरासोबत मित्रांनो आपली चरायला जाते. तर आता आपल्या चला बकऱ्यामध्ये जाऊ, आपल्या शेडमध्ये. आपल्या शेडमधला काय आहे आता मित्रांनो बघू शकता. आता आपली गायला बांधलेलं आहे बाहेर. आणि आपली लिलडी मित्रांनो छानपैकी आता इकडं मोकळं खेळते. तर हे होतं मित्रांनो आजचं आपल्या सकाळचं गाईचं दूध किती निघते, तर सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला असं भेटले असेल. तर आजचा मित्रांनो व्हिडिओ आपण इथंच थांबू. आणि व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. खूप जण व्हिडिओ पाहते, लाईक करत नाही, फॉलो करत नाही, तर फॉलो करा. आणि आपले लवकरात लवकर आता आपल्याला सबस्क्राईबर वाढवायचे. तर असे नवीन नवीन व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर येत राहतील. तर फॉलो करून ठेवा मित्रांनो. धन्यवाद.